सतत काही ना काही कामात राहिलं ना तर आपला दिवस पटकन निघून जातो, आपल्याला कळतही नाही. जर काही काम नसेल ना तर डोकं दुखतं, विचार येतात, त्याच्याने मग अजून तब्येत खराब होते, अंग दुखेल, काहीतरी दुखत राहतं. म्हणून कामात राहायचं. मी दिवसभर आपली काही ना काही करत राहते, म्हणून मला करमून जातं. इथे मी एकटी राहते तरी मला करमून जातं दिवसभर. आणि मग दिवस जर कामात गेलं तर रात्री लवकर झोप पण लागते, नाही तर रात्री अशी झोप नाही लागत लवकर. केव्हापर्यंतही जागं राहतं म्हणून कामात राहायचं काही ना काही. झोप पटकन येते माणसाला. झोप जर आली व्यवस्थित तर आपला दिवस चांगला राहतो, नाही तर मग कसं तरी ताप आल्यासारखं वाटणार, अस्वस्थ वाटणार, असं होतं. तर मला आता बाहेरचं गवत काढायचं आहे. मी पटकन, हे काका गेले आता, पटकन ओटा आवरून घेते, स्वच्छ करून घेते आणि नंतर पहिले ते गवताकडे लक्ष देते. ते काढते जरा, म्हणजे स्वच्छ होईल. थोडं थोडं काढलं की स्वच्छ होईल रोज. नाहीतर हे पाऊस गेल्यावर मग अंगण स्वच्छ करायला मिळणार नाही. ऊन पडतं, गवत वाळून जातं, मग नाही काढता येत. म्हणून मी पटकन आज गवत काढते. चांगला पाऊस पण आलेला आहे, गवताची मुळं पटकन सुटतात मग जमिनीतून. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आनंदी आहात ना? आनंदीच राहत जा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. मी काल उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ टाकला होता, त्याला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मला एका ताईची कमेंट पण आली आहे. त्यांनी म्हटलं की खूप छोटा व्हिडिओ टाकता आजी तुम्ही, जरा मोठा टाकत जा. तर मी प्रयत्न करेन मोठा व्हिडिओ करायचा. आणि अजून एका ताईंची पण कमेंट आली आहे, तर त्यांना कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आज सकाळपासून इतका पाऊस येतोय, खूप पाऊस येतोय, धो धो पाऊस सुरू आहे. तर सकाळी पावसात मी म्हटलं हे गवत काढून घेते, हे दुर्व्याचं गवत निघत नाही. मागे माझ्या ताईंनी म्हटलं होतं की हे काढ तू गवत, पावसातच निघतं, पण ते काय माझ्याच्याने निघालं नाही. आता कालपासनं पाऊस येतो, म्हणजे काल पण दिवसभर पाऊस होता आणि आज पण पाऊस आहे. तर हे म्हटलं गवत निघेल थोडंसं, पण ते दुर्व्याचं ओले चिखल झालं तरी निघत नाही आणि कसंही निघत नाही. त्याचे मुळं खूपच घट्ट असतात. तर मी आता हे उलटनं घेते. हाताने काढायला गेलं तर नाही निघालं. ते दुसरं गवत असतं ते वरवर निघून जातात त्याचे मुळं पटकन, पण ह्या दुर्व्याच्या गवताचे निघत नाही. तर ह्याला मी सराटा घेते आणि सराट्याने वरचेच असे काढून घेते. ते गवत काढते आता. पाऊस आला की साध्या गवताचे मुळं ढिले होतात, तर ते पटापट निघतं. हा पाऊस गेला की मग नंतर खूप छान वातावरण होतं. सगळीकडे फुलं आलेले असतात, झाडं हिरवे असतात. तेव्हा मग हे कचऱ्याचं गवत राहिलं तर चांगलं नाही वाटत. म्हणून ते पटकन निघालं पाहिजे, म्हणून मी आता पावसात ते काढून बघते, काढून घेते स्वच्छ सगळं. अंगण स्वच्छ झालेलं छान दिसतं. आता जन्माष्टमी, मग पोळा, त्याच्यात वातावरण छान असतं. पोळा आणि जन्माष्टमीला पाऊसच असतो, पण नंतर तिथून पुढे भाद्रपद महिना लागतो तर देवी, गणपती, छान वातावरण असतं. तेव्हा असा पाऊस नसतो, क्वचितच येतो. तेव्हा मग अंगणात छान वाटतं स्वच्छ करायला, झाडायला, रांगोळी काढायला वगैरे. तेव्हा मग पाऊस नसतो, ऊन पडतं आणि ह्या झाडांची मुळं, ह्या कचऱ्याची मुळं घट्ट झालेली असतात. पाऊस येत नाही जास्त, तेव्हा हे गवत निघत नाही. मग म्हणून आत्ताच स्वच्छ केलेलं चांगलं असतं, म्हणजे पटकन निघतं तरी हे यावेळेस. आता पुन्हा खूप पाऊस सुरू झालेला आहे. मी पूर्ण भिजलेली आहे. आता आंघोळ करते आणि उद्या काढेल मग बाकीचं राहिलेलं गवत. खूपच पाऊस येतोय. हे बघा, आता दुपार झाली आहे, किती पाऊस आहे, सगळीकडे पाणी पाणी झाले आहे. विहीर तर पूर्ण भरून गेली असणार आहे आता.
अजून सुरूच आहे तो पाऊस. जेव्हा सकाळी मी गवत काढत होते तेव्हापासून सुरू झाला तो, अजून सुरूच आहे पाऊस. तुम्ही बघता किती पाऊस सुरू. आता 4 वाजले आहेत. पाऊस थांबलेला आहे, पण गार वारं सुटलेलं आहे. खूप थंडी वाजते आहे. मी तर स्वेटर घालूनच घेतलेलं आहे. मला थंडी वाजायला लागली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.